निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ. हा, कुठून बोलताय म्हणाले ताई तुम्ही? मी ठाण्यावरून बोलतेय. हा 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 हा. हा, भिवंडी रोड, काल्हेर मधून बोलतेय. अरे वा. हा, हो. नाव काय म्हणालात ताई? दीपश्री शिंदे. अच्छा अच्छा. हा हा हा. हा, मला माझा अनुभव शेअर करायचा हो होता. हो, काय अनुभव आला ताई? हा, ते काय झालं माहितीये, म्हणजे मला आम्हाला एकच मुलगी आहे. हो, केवढी आहे आणि ती? नाही, आता लग्न झालं तिचं, 2 वर्ष ओ, झालं अरे लग्न वा. झालं. हा हा. हो. आणि म्हणजे डिलिव्हरी वगैरे झाली तिची आता डिसेंबरमध्ये, ह्या डिसेंबरला अच्छा. मुलगी झाली तिला. अरे वा. तर हो, डिलिव्हरी झाली आणि नंतर मग तिला आम्ही आमच्याकडे आणलं होतं डिलिव्हरी झाल्यानंतर. अच्छा. हा आणि आणलं आणि ती 15 दिवस वगैरे राहिली. हा. आणि नंतर मग अचानक ती म्हणाली की म्हणजे आपण असं नॉर्मली काहीतरी म्हणतो ना, की आता लगेच जाऊ नको, सीझर वगैरे झालंय, हो तर हो नंतर जा वगैरे, म्हणजे असं आपण म्हणतो तिला. हो. तसं आम्ही तिला सांगत होतो. तर हा. ती म्हणाली नाही, तिच्या मिस्टरांचे फोन येत होते की आता ये म्हणून. तर तिला सांगितलं, म्हटलं घरी पण तुझ्या करायला कोणी नाहीये, तर तू इथे राहिलीस तर आमचं लक्ष राहील बाळाकडे, तुझ्याकडे राहील, खाण्यापिण्याकडे तुझं लक्ष राहील. बरोबर बरोबर. म्हणजे असं आम्ही तिला एक आई जसं सांगते तसं म्हणजे आईचं तिला प्रेम वेगळंच असतं. बरोबर आहे. हो. तर हे सगळं सांगत होतो आम्ही. आणि माझी आई म्हणजे तिची आजी पण तिला ते सगळं सांगत होती. हा पण तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं, की आम्ही जे चांगलं सांगत होतो ना, ते हा तिला म्हणजे असं थोडंसं वेगळं काहीतरी वेगळंच वाटायचं. तर ती हा. म्हणायची की नाही, मला नाही राहायचंय, मला जायचंय, मला माझ्या घरी जायचंय. आई म्हणजे गं. असं म्हणजे सगळं आम्ही जे चांगलं सांगत होतो ना, ते अचानक म्हणजे जी मुलगी आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत होती, आई वडिलांना किंवा आजीला वगैरे हा प्रेमाने सगळं सांगायची, हा बोलायची, एक दिवस आमच्याशिवाय कधी राहत नव्हती. हा. ती मुलगी म्हणजे एवढी अशी विचित्र वागायला लागली ना. कसं बाळ हे किती महिन्याचं होतं तिचं ताई? बाळ नाही, जस्ट 15 दिवसांचंच बाळ होतं. मग ताई याच्यामध्ये काय होतं माहितीये का, हं, बाळणपणात हं, हं. मुलींना ना डिप्रेशन येतं. हो, ते बाळणपणामध्ये एक वेगळं डिप्रेशन असतं. हां, त्यावेळेला हां. आपल्याला खूप सांभाळून घ्यायचं असतं. हो, ते तर आहेच. पण मग हं, त्यासाठीच आम्ही तिला माहेरी आणली होती ना. म्हटलं सासरी तिला सासू आहे, पण कसं हं. सासूचं शेवटी आई ती आई असते हो, आणि सासू हे ती तर सासूच बरोबर आहे. असते हो ना. हो हो. म्हणून आम्ही आणलेलं. पण ते तिच्या मनामध्ये काय भरलं होतं काय माहिती नाही अचानक, की हा. आम्ही तिला जे चांगलं सांगायचो ना, ते तिला वाईटच, म्हणजे ती काहीतरी वेगळा अर्थ काढायची त्याचा. अरे अरे. हा हो, असं म्हणजे व्हायचं. आणि अचानक ती 2 महिन्यासाठी तिला आणलेली. ती 15 दिवसातच म्हणाली, की मला घरी जायचंय. म्हणजे हा. असं तिने एकदम पवित्रा घेतला. अरे आणि खूपच अशी म्हणजे अबोल झाली, बोलेनशी झाली. म्हणजे ती अरे. राग असं तिला राग यायला लागला. आणि तिने तिच्या मिस्टरांना फोन केला, की हा हा मला यायचंय घरी, तुम्ही घ्यायला या. ती राहायला टिटवाळ्याला आहे. हा हा. तर तिचे मिस्टर सकाळी आले, ते पण आले. हिने तयारी वगैरे केली. आता रात्री थोडंसं आपण नॉर्मली बोलतो ना असं काहीतरी, हो की हो ती हो. म्हणाली मला जायचंय म्हणून. तर मग मी पण म्हणाली, की आई शेवटी आई कसं म्हणजे एक मायेनेच बोलते ना मुलीला. हो, मी बरोबर आहे. म्हटलं हा बघ, एवढ्या लहान मुलीला तू घेऊन चालली आहेस तिकडे, तुझ्याकडे लक्ष द्यायला कोणी नाहीये म्हटलं. हा हा. पण तू आता चालली आहेस ना, तर परत येऊ नकोस मग. म्हणजे एक आई मायेने गं. की असं मी म्हणाली, की आशाने तरी हिला वाटेल, की आपण जाऊ नये, हा की हा मम्मी आपली सांगते ते आपल्या चांगल्यासाठी सांगतेय. हा आणि मुलीला व्यवस्थित सांभाळाल ना. तर हा ती काहीच बोलली नाही, गप्प राहिली, एकदम तोंड फुगवून राहिली. आणि मला वाटलं आता हिचा राग वगैरे गेला असेल सकाळपर्यंत. हा तर ही उठली, तयार म्हणजे ती अंघोळी वगैरे झाली तिची. तिचे मिस्टर आले 10 वाजेपर्यंत. हिने बॅग वगैरे पॅक केली हा. आणि लगेच निघाली, अरे. जायला निघाली. हा तर मी पण म्हणजे मला पण एकदम आश्चर्य वाटलं. म्हटलं ही मुलगी अशी काय करते, की म्हणजे हा. की एवढं म्हटलं हिने अचानक हिच्या डोक्यामध्ये हे सगळं म्हणजे काय काहीतरी सुरू वेगळाच झालं? काय म्हणजे वेगळाच प्रकार काहीतरी. पण आई आता म्हटलं गं. काय बोलावं, तर काहीतरी अजून हे होईल ना, बरोबर काहीतरी आहे. टेन्शन वाढेल. कारण काही कळायलाच मार्ग नव्हतं काय आहे. हा तिचे पप्पा पण म्हणाले, की हा. तिला जर जायचंय, ती जर ऐकत नाहीये, जात असेल तर जाऊ दे, तिला काही तू अडवू नकोस, बरोबर असे तिचे आहे. पप्पा म्हणाले. तर मी हं. म्हटलं ठीक आहे, आता काही बोललं तर म्हटलं उगा तिला राग येईल. आता नक्की काय झाले ते पण कळायला मार्ग नाहीये. अरे. तर हो.
मग तिच्या मिस्टरांनाही मी काय म्हटलं नाही. ते हं. आले, त्यांना मी चहा वगैरे करून दिला आणि त्या लोकांनी लगेच गाडी मागवून घेतली. गाडीमध्ये बसले, हे लोक निघूनही गेले हां, बाळाला घेऊन. आणि गेल्यानंतर तिने मी जाताना एवढंच म्हटलं की गेल्यानंतर म्हटलं फोन करा हां, हां. पोहोचल्यानंतर घरी गेल्यावर. हो, त्यांनी हो. फोनही केला नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी आम्ही हं. स्वतः फोन केला तर यांचा फोन हां. बंद. अरे दोघांचेही फोन बंद. बापरे! दोघांनी फोन बंद करून ठेवले. मग किती आणि काळजी वाटत असेल त्यावेळेला तुम्हाला? हो, मग त्यावेळेला म्हणजे आम्हाला असं की 15 दिवसांचं बाळ आहे आणि घरी सासूही नाहीये तिची, म्हणजे व्यवस्थित असल्या तरी त्या लक्ष देत नाहीत. आणि बरोबर. आता म्हटलं जावई तरी काय करतील शेवटी. आणि हिला पण काय माहिती नाही, हिचं पण हे पहिलंच बाळ आहे. तर म्हटलं हो, ही आता करणार काय. आम्हाला म्हणजे खूप असं टेन्शन आलं की आजूबाजूचाही नंबर नाहीये कोणाचा. मग तिच्या हो. पप्पांनी पण फोन केले, आम्ही सगळे फोन करतोय, म्हणजे नातेवाईक पण फोन करताय. हे लोक कोणाचेच फोन उचलत नाही, सगळ्यांचे फोन ब्लॅक लिस्टला टाकलेले. अय्या! हो. मग दोघं नंतर मिस्टर आम्ही का असं वागतात? मिस्टरांनी तरी नीट हे करायचं ना? हो, मग बापरे! तेच ना. तर म्हणजे आता ते तिकडे होते, पण हिने त्यांना काय सांगितलं किंवा काय यांच्या फोनवर मेसेज झाले ते काही आम्हाला काही कल्पना नाही. अरे! कारण आपण काय मेसेज चेक करू शकत नाही ना फोन मधले बरोबर, त्यांचे. बरोबर. हो. तर असं मग झाले 4-5 दिवस झाले. आम्ही म्हटलं की जाऊन हिच्या पप्पांना म्हटलं मी की तुम्ही जाऊन बघून या म्हटलं, हे फोन पण उचलत नाहीत काय नाही. हं. तर ते गेले. तर जाऊन बघून आले. तर हं. हे काही म्हणजे दोघंही काही बोलले नाहीत त्यांच्याशी. अच्छा मग व्यवस्थित हे होते ना पण? होते व्यवस्थित, पण काही बोलले नाहीत काही नाही. मग हां, म्हटलं हां. जाऊ दे, आहेत नाही व्यवस्थित. म्हटलं आता 2-3 बरोबर, दिवसांनी यांचा राग गेला की म्हटलं मग पुन्हा मी जाईन बघायला. बरोबर. तर आणि आमचे नातेवाईक पण जवळ आहेत. तर असं हां. आता बाळ छोटंसं आहे असं वाटतं ना सगळ्यांना की हो, जावं साहजिक बघायला. वाटतं. हो, मग बरोबर आहे. माझ्या मामाचा मुलगा वगैरे त्याच्या मिसेसला मुलांना घेऊन गेला बघायला. तर या हां. लोकांनी दरवाजाच उघडला नाही. अय्या! बिल्डिंग मध्ये म्हणजे असे खूपच वेगळं या लोकांचं वागणं झालं होतं दोघांचंही. अगं बाई! की त्यांनी एवढे बेल मारले तरी पण ते फोन नाही, म्हणजे फोन नाही उचलला, काहीच नाही. हां. मग आम्हाला असं काळजी, त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं म्हणे फोन पण उचलत नाहीये, ते बेल मारतोय, दरवाजा उघडत नाहीये. हो. चप्पल वगैरे बाहेर स्टँडवर तर आहे. अरे तर बापरे! हो. मग ते थोडा वेळ अर्धा तास तिथे थांबले. पुन्हा मग त्यांना म्हटलं एक काम करा, जास्ती थांबू नका तुम्ही हां, आणि तुम्ही जा म्हटलं. मग नंतर फोन लागला तर मग तुम्हाला कळवते. मग हां, नंतर 2 दिवसांनी पुन्हा मी गेली. तरी हां. पण ह्यांनी दरवाजा उघडला नाही. अरे बापरे! हो, म्हणजे हे घरात असतानाही दरवाजा उघडत नव्हते. कसं असं झालं. असं? हां. हो, म्हणजे काहीतरी असं वेगळंच त्यांच्या डोक्यामध्ये ते बरोबर. शिजलं होतं दोघांच्याही. काय झालं होतं ते स्वामींनाच माहिती असेल. स्वामींना माहिती. खरं हां, हो असं. आणि सगळ्यांचे म्हणजे आमचे स्वतः आई-वडिलांचे फोनही ब्लॅक लिस्टला टाकले तिने. ते दोघंही फोन उचलत नाही. माझी आई, तिची आजी फोन करायची, तर त्यांचाही फोन नाही. म्हणजे कोणाच्या नातेवाईकांचेही हो. फोन उचलत नव्हते. अगं बाई! म्हणजे एवढं आम्हाला टेन्शन आलं की गेल्यानंतर दरवाजा उघडत नाहीत, काय नाही. आमच्या काळजीच डोक्यामध्ये वाटते. असं वेगळंच की हे लोक म्हटलं असे का वागतायत नक्की. आणि उद्या काही झालं आतमध्ये हो. घरातल्या घरात, तरी शेजाऱ्यांनाही काय कळणार नाही, कारण हे दरवाजा उघडत नाहीयेत, काय नाहीये. आणि म्हणजे सासू आम्हालाही वगैरे बरोबर राहत नव्हते का त्यांच्या? सासू म्हणजे त्यांचं गाव जवळ आहे ना, तर ते असं येऊन जाऊन आल्यात की 2 दिवस राहायच्या, पण त्यांचं त्यांच्या मुलाबरोबर जास्ती पटत नाहीये. अच्छा, अच्छा. त्याच्यामुळे हं. त्या जास्ती थांबत नव्हत्या. हां, हां. मग हे दोघंच घरी बाळाला घेऊन. आणि हं. त्यामध्ये ह्या लोकांचं असं वागणं झालं अचानक, की जे अरे! आम्हाला प्रत्येक गोष्ट मम्मी पप्पा करून जावई पण सांगायचे किंवा ही हं, प्रत्येक गोष्ट हं. भाजी काय केलीये किंवा त्यात काय टाकायचं एवढ्यापर्यंत विचारणारी मुलगी अचानक अशी वागायला लागली. हो. आम्हालाही टेन्शन आलं की काय करायचं. म्हणजे खूप आम्ही म्हणजे असं नातेवाईकांमध्ये साहजिक, आमच्या अशी साहजिक चर्चा वाटतं. व्हायची की बरोबर. जी मुलगी सगळ्यांचे नंबर ब्लॅकलिस्टला टाकले, कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, गेलं तरी दरवाजा उघडत नाही, नक्की काय झालंय. हां. म्हणजे आता काहीतरी वेगळं आमच्या डोक्यामध्ये असं यायला लागलं की साहजिक. हो, नक्की साहजिक. काय हिला नक्की काय झालंय किंवा हं, नवरा हं. त्रास देतोय. म्हणजे असे अनेक विचार आई वडिलांच्या मनात येतात. बरोबर. तसं काहीतरी झालं की त्याच्या दबावाखाली अशी वागते की काय. हां, हां, म्हणून हां. खूप असं करून शेवटी मला तर अक्षरशः म्हणजे वेळ लागायची वेळ आलेली की बरोबर ना, कधी आई आहे कोणत्याही क्षणी शेवटी. वेळ लागेल असं. हो. बीपी वगैरे लो व्हायचा, 2-3 वेळा चक्कर आली आणि एकदा ह्या टेन्शनमुळे की एकच मुलगी ती अशी वागायला लागली 2 वर्षातच. तर हो. इथून पुढे कसं काय होणार असं, म्हणजे अशीच जर बरोबर आहे. शेवटपर्यंत हो. वागली तर. असं हं. करून करून शेवटी मी एकदा म्हणजे असं करायला तर नको, पण शेवटी आईचं मन असतं ना. तर मी बरोबर. एकदा म्हणजे असं आत्महत्येचाही प्रयत्न केला की नाही, माझी मुलगी जर अरे! अशी वागत, हो, माझी आई मुलगी म्हटलं गं! जर का अशी वागणार असेल
तर मग मला जगूनच काही फायदा नाही ना, कारण एकच मुलगी आहे आणि ती पण जर अशी म्हटलं वागणार असेल तर मग कोणासाठी जगायचं. अगं बाई. एवढ्यापर्यंत म्हणजे हे सगळं झालं होतं. हा. आणि खूपच डिप्रेशन मध्ये आणि त्यातूनही जरा सावरली, आजूबाजूच्यांनी पण समजवलं की नाही, तिच्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आहे किंवा कोणी काहीतरी तिच्या डोक्यामध्ये घातलं असेल, हा. पण ती येईल, होईल, 1-2 महिन्यांनी तरी येईल, असं करून करून 4 महिने झाले हा. तरी पण ती आली नाही आमच्याकडे. अरे त्याच्यामध्ये अरे. आम्ही जवळजवळ 4 महिने झाले तरी पण ती आलीच नाही हा. बाळाला घेऊन. हो, बापरे. डिसेंबरला जी गेली ती ती बापरे. म्हणजे आता 15 दिवस झाले जस्ट ती आता आली. हा. तर त्या दरम्यान ती आलीच नाही. तिचे पप्पा पण 2-3 वेळा त्यांच्या मित्रांना घेऊन गेले. हा. तरी पण म्हणजे ती फोन केला तर केव्हा तरी फोन उचलायची. फोन केला, उचलला फोन तरी ती सरळ तुला घ्यायला येऊ का विचारलं की नाही, मला यायचं नाहीये तिकडे. मला अगं बाई. तुमच्याकडे यायचंच नाहीये. तुमचं तुम्ही बघा. म्हणजे अरे. असं डायरेक्ट बोलायची. डायरेक्ट तोडून बोलायची. अगो बाई, किती वाईट आणि वाटत असेल हो. त्यावेळी. त्याच्यामुळे ते ऐकून म्हणजे आम्हाला, तिच्या पप्पांना पण रडू यायचंच, पण शेवटी आता काय करणार ना आपण, की बरोबर आहे. कारण पण तर समजत नाहीये नक्की काय झाले किंवा काय नाही ते. हो हो. असं करून शेवटी एकदा मी म्हणजे ह्या टेन्शन मधून मग मला असं खूप हे झालं की दिवसभर तिचे पप्पाही कामाला जायचे आणि ते आल्यानंतर आल्याला विचारायचे की म्हणजे आम्ही तिला लाडाने सोनूच म्हणतो एक हो असल्यामुळे, हो हो की हो. सोनूचा फोन आला होता का. तर मी म्हणायची की नाही, मी फोन केलेला पण ती उचलत नाहीये, अजूनही फोन ब्लॅक लिस्टलाच आहे, हा. असं सांगायची. तर हा. ते म्हणायचे अरे बापरे काय करणार. मग आम्ही आता खूप असे म्हणजे चर्चा झाली नातेवाईकांमध्ये पण की नक्की काय झालंय, काहीतरी डिसिजन तर घ्यायला पाहिजे ना, हम्म. की त्यांच्या नातेवाईकांना बोलवून वगैरे काहीतरी समोरासमोर बसलंच पाहिजे, की असं किती दिवस चालणार आणि कशामुळे काय झाले कळायला हो पण हो पाहिजे ना. हो हो. असं. हा तर मग. मग असंच एकदा मी त्या टेन्शन मध्ये मी म्हंटल तिच्या पप्पांना की जर तुम्ही काहीच जर म्हटलं 4 महिने झाले काहीच जर म्हटलं कळत नाहीये याचं कारण आपल्याला, तर म्हटलं आता काहीतरी वेगळं, म्हटलं असं वाटतंय की काहीतरी तिला काहीतरी खायला घालण्यात आलंय किंवा काही अशा पण प्रकार नक्की. घडतात ना की ज्याच्यामुळे हो एवढी ती हो हो बदलली आहे. हो. म्हणजे आई म्हणून डोक्यामध्ये खूप काही काही येऊ विचार येऊ शकतं. शकतात, तर बरोबर आहे. असं सगळं माझ्या डोक्यामध्ये ते सतत, म्हणजे मी कामाला जायची पण माझं कामावरही लक्ष नाही. तिथून मला चक्कर वगैरे आली की 2-3 वेळा मी कामावरून पण घरी आलेली आहे. आई ग. आली, झोपायची, झोपली तरी माझ्या डोक्यात तेच की ही अशी का वागते. अरे ही अरे. बरी असेल ना, की हिला कोणी काही केलंय किंवा नवऱ्याने बरोबर. काहीतरी, म्हणजे असे अनेक प्रकार अनेक डोक्यामध्ये. विचार येतात, खरंय. त्या टेन्शन मध्ये मी एकदा म्हणजे कधी एकटी पुण्याला गेली नव्हती, पण मी त्या टेन्शन मध्ये माझ्या मिस्टरांना म्हणाली की आता मी घर सोडून चाललीये. अरे तुम्ही अरे. जोपर्यंत म्हटलं तुम्ही तिला इथे आणत नाही, मग तुम्ही कोणत्याही प्रकारे तिला इथे आणा माझ्या समोर. मला तिला एकदा बघायचंय, आई ग. म्हणजे मुलीला बघायचंय. आणि जर नाही जर आली तर मी म्हटलं मी माझं स्वतःचं काहीही करून घेईन. मी कुठे चाललीये, काय चाललीये, यांना म्हटलं फक्त मी घरातून चाललीये. आई ग. कुठे चालले हे मला माहिती नाहीये म्हटलं. हा हा. तर त्यांना वाटलं की ही आता ठाणा सोडून कधी गेलेलीच नाही, तर ही कुठे जाणार. हा पण मी 2-3 कपडे भरले बॅग मध्ये आणि मी सरळ गेली. माझी मावशी पुण्याला राहते, तिला फोन केला हा. की मावशी असं असं, तिलाही माहिती होतं असं झाले ते. बरोबर. म्हटलं हा. मला आता सहन होत नाहीये, म्हटलं मला याचं कारण पण कळत नाहीये, ती सांगत नाहीये, दरवाजा उघडत नाहीये, फोन घेत नाहीये. हम्म. उद्या म्हटलं जर तिच्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर म्हटलं जगण्याला काही अर्थच नाहीये. बरोबर आहे, खरंय. त्यापेक्षा म्हटलं मी मला स्वतःला संपवून टाकेन. तर ती म्हणाली असं काय करू नकोस, तू एक काम कर, तुझं डोकं शांत करण्यासाठी तू निघालीस ना, तू डायरेक्ट माझ्याकडे ये. हा. आपण इथे आल्यानंतर बोलू, आपण तिथून फोन लावू. हा. मी तिला म्हटलं की ठीक आहे म्हटलं, मी येते म्हटलं. ती सतत माझी मावशी मला फोन करत होती, कुठपर्यंत आली, कोणती गाडी पकडायची. आई आणि मी डायरेक्ट ग. पुण्याला गेली. त्या हा. टेन्शन मध्ये मी पुण्याला पोहोचली एकटी. बापरे. बापरे. हो. पुण्याला मी गेली. गेल्यानंतर माझ्या मावशीने विचारलं, तिनेही फोन लावला तर तिचाही फोन ब्लॅक लिस्टला माझ्या मुलीने टाकला होता. अरे. म्हणाली अरे बापरे. मग ती मला विचारत होती. मग तिथे गेल्यावर पण मला ते सतत डोक्यामध्ये तेच तेच. म्हणजे गेलीये खरं त्यांच्याकडे, पण माझं काही कशातच हो जेवण्यात मन नाही, हो बसण्यात हो. नाही, बोलण्यात नाही. सतत मी रडत आणि सांगत होती की मला पण माहिती नाहीये नक्की काय झाले, की ती अशी का वागतीये बरोबर. हा. असं. मग त्यांनाही म्हणजे असं टेन्शन आलं की नाही, यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, नाहीतर मुलगी हातची जाईल. कारण बरोबर आहे. आपल्याला हो. कारणच समजत नाहीये ना नक्की काय आहे ते. खरंय असं खरंय. झालं. आणि मग माझे तिथे गेल्यानंतरही माझं बीपी वगैरे लो व्हायचं अचानक असं. मग हम्म. त्या मावशीने पण माझ्या मिस्टरांना फोन केला की म्हणजे खूप तब्येत माझी अशी खराब झाली आहे, तर तुम्ही हम्म. या आणि काहीतरी लवकरात लवकर यातून मार्ग काढा. नाही तर मला नाही वाटत, म्हणजे मावशी म्हणाली म्हणजे मिस्टरांना माझ्या हा. की
मी म्हणजे की माझ्या जीवाचं काही होऊ हो शकतं हो हो कोणत्याही हो. क्षणी, एवढं म्हणजे टेन्शन घेतलेलं आहे. हे बापरे. आले रातोरात, तिथे आले, म्हणाले मावशी तुम्ही लक्ष ठेवा तिच्याकडे, तिला कुठे जाऊन देऊ नका, मी आई ग. सकाळी सकाळी तिला घ्यायला येतो. माझे मिस्टर सकाळी आले, हा. तिकडे आले, पुण्याला आले आणि तिथे म्हणाले की ठीक आहे तू घरी चल, आपण काही करून म्हणजे आता पोलीस स्टेशन म्हणा, काहीही काहीही हो करू बरोबर आपण आहे. हवं तर. आता बरोबर आहे. पर्याय नाही राहिलाय. खरंय. कारण आता काहीतरी करणं आहेच, कारण याचं बरोबर. कारण पण आपल्याला कळलं पाहिजे की बरोबर आहे, म्हणजे टेन्शन तर आहेच, आता प्रत्येकाला टेन्शन आलंय यांच्या वागण्याचं. हो. असं त्यांनी मला प्रॉमिस केलं आणि मग ते मला घरी घेऊन आले. हा. घरी घेऊन आले आणि परत ते म्हणाले की मी एकदा जाऊन बघतो की दरवाजा उघडते का. हे घरात असताना हे सांगायचे, फोन उचलल्यावर सांगायचे की आम्ही बाहेर आहोत, हम्म. म्हणजे इकडे गेलोय तिकडे गेलो असं सांगायचे. आणि शेजाऱ्यांना विचारलं की ते म्हणायचे नाही सकाळी घरीच होते. अरे. असं होतं. मग अजून आम्हाला टेन्शन यायचं की नक्की काय आहे. शेवटी म्हणजे मग आमचा दोघांचा असा विचार झालाच की आता म्हटलं मुली म्हणजे मुलीचाही विचार नाही करायचा. आम्ही विचार करत होतो की पोलीस कंप्लेंट जर केली, काही झालं तर कसं शेवटी मुलीलाही म्हणजे तिथे पोलीस येणार त्यांच्या दारात, चौकशी हम्म. होणार, आजूबाजूलाही विचारणार, म्हणजे तिलाही हम्म. त्रास होणार. म्हणजे हम्म. आपण हा विचार करतो. पण म्हटलं आम्ही हा विचार करतो, पण ती स्वतः का विचार करत नाहीये, ती हा किंवा तिचा हा नवरा? हा. विचार करायला पाहिजे ना, काय एवढा म्हटलं बरोबर हे आहे. लोक हो. त्रास देतात आम्हाला का विनाकारण हा. असं. पण आम्ही तो असा विचार करत होतो. हम्म. आणि शेवटी ठरलं की आता विचार नाही करायचा. म्हटलं जर त्यांना विचार नाहीये पण आता आपल्याला काहीतरी विचार करणं आहेच. हम्म. मग मग हा असा विचार करता करता मी माझ्या मावशीकडे जेव्हा गेली ना, तेव्हा माझी मावशी तिकडे स्वामींचा मठ आहे अच्छा. डिंगोरला, पुण्याला. हा. पुण्याला. हा. तर मोठा मठ आहे तिकडे. हा. तर तिथे पण भरपूर म्हणजे अशी तिथे जाणारी लोक आहेत त्यांच्या आजूबाजूची पण. अच्छा. हा तर हा. ती मला सहज अशी म्हणाली की तुझं एवढे टेन्शन मध्ये आहे ना, चल म्हणाली की शेतावर म्हणजे शेत दाखवायला नेलं तिने. हम्म. आणि म्हणाली इथे मठ पण आहे, आपण तिथे जाऊया, खूप गर्दी असते, आणि गुरुवारच होता. तर हा. तिथे घेऊन गेली ती मला की इथे अच्छा. तुला जरा बरं वाटेल. हम्म. म्हणून मी हम्म. गेली आणि तिथे गेल्यानंतर माहिती नाही पण मला असं खूप छान वाटलं की मी तेवढ्यापुरतं सगळं विसरून गेलेली की आई ग. माझ्या डोक्यामध्ये एवढं किती टेन्शन आहे. छान किती की छान. म्हणजे मी हे सगळं विसरून गेलेली की मी कशासाठी एवढ्या लांब आली आहे ह्या टेन्शन मध्ये वगैरे, ते मी विसरून गेली. हा हा हा. आणि दर्शन वगैरे घेतलं. आम्ही घरी आलो. हा. आलो आणि मग मावशीला म्हटलं की नाही, म्हटलं मला आता वाटतंय की काहीतरी यातून मार्ग निघेल. तर हा ती हा. म्हणाली मग तू आता असाच विचार कर आणि आता आले ना एक मिस्टर घ्यायला की तू जा हा. आणि काहीतरी चांगलाच यातून मार्ग निघेल, बोलते मला पण असं वाटतंय. हा. आम्ही तिकडून घरी इथे काल्हेरला आल्यानंतर हा. मग एक दिवस असंच मी म्हटलं की आता काय करू, म्हटलं आता आता काही सुचत तर नाहीये, म्हटलं दुसरं काही, आता काय हम्म. करणार, आता हम्म. सगळ्यांना माहिती आहे तरी म्हटलं काय सगळेजण हेच सांगतात की कंप्लेंट करा काहीतरी, म्हणजे पोलीस स्टेशनला नोंदवलं हो हो. तुम्ही की बाबा हे असं वागताय तर काहीतरी त्यातून मार्ग हे निघेल. मार्ग निघेल. हम्म. असं झालं. तर मग म्हटलं आता शेवटचा पर्याय म्हटलं राहिलाय, पण त्या म्हटलं आधी एकदा बघूया. मग मला सहज असं मोबाईलवर ते हे मी आपले अनुभव वगैरे ऐकायला मिळाले. मग सहज एकदा अ, दादांचा नंबर मिळाला, ओ. केंद्रे दादा, ओ. तुमच्याकडूनच मी नंबर घेतला होता तो. हो का. अच्छा. हा. हो, तर तुम्हीच मला तो नंबर दिलेला आणि मी तो सतत 2-3 दिवस ट्राय केला, पण दादांचा म्हणजे नंबर उचलतच नव्हते. मग अरे. एकदा त्यांनी नंबर उचलला. मी सांगितलं, म्हटलं दादा असं असं आहे, म्हटलं एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय आणि म्हटलं मला अक्षरशः म्हटलं असं झालंय की कोणत्या क्षणी माझा जर जीव गेला तर मी या सगळ्या टेन्शन मधून सुटेल, मग असं म्हटलं मला वाटायला लागलंय, एवढं म्हटलं मला टेन्शन आलंय आता. बाई ग. तर ते म्हणाले की नाही, म्हणतात असा वाईट विचार नका करू तुम्ही, म्हणतात की तुम्ही एक काम करा. हम्म. 5 मिनिटांनी त्यांनी मला सांगितलं की जरा थांबा म्हणे, मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर काय ते. हा आणि मला त्यांनी 5 मिनिटांनी सांगितलं म्हणे मी एक सेवा देतो, ती सेवा तुम्ही 21 दिवस करा. हा. की तुमच्या मुलीच्या आणि जावयाच्या डोक्यामध्ये काहीतरी म्हणजे वेगळं चालू आहे. हो. म्हणजे गलतफहमी म्हणतो ना आपण, हा तसं हा काहीतरी असं झालेलं आहे. हा हा तर हा. 21 दिवस म्हणे ही सेवा करा की ती मुलगी तुमच्याशी बोलायला सुरुवात होईल. अरे वा. डायरेक्ट येणार नाहीये म्हणे तुमच्याकडे लगेच ती, त्याला वेळ लागेल, पण तुमच्याशी बोलणं सुरू करेल. अरे वा. आता मग जे काय बोलणं दिली वगैरे सेवा? बंद केलंय. मग त्यांनी मला 3 अगरबत्त्या लावायच्या हम्म. आणि 3 अगरबत्त्या लावून तारक मंत्र 11 वेळा, अच्छा. घोर कष्टोद्धरण स्तोत्र 11 वेळा, 3 वेळा. अच्छा. हा. आणि एक अध्याय वाचायचा सारामृताचा. हम्म. हे सांगितलं. तर हम्म. म्हणे हे दर दिवशी 21 दिवस करायचंय. म्हणजे फक्त आपला प्रॉब्लेम आला की तेवढे दिवस सोडून, पण हा. सतत ते 21 दिवस करायचंय. करायचं. आणि ती त्यांच्या नावानी, त्या दोघांच्या नावानी ती उदी थोडीशी घ्यायची आणि ती
बाहेर फुंकायची, फुंकायचं. बाहेर हं. फुंकायची. हं. तर म्हणे स्वतःहून त्यांचा फोन वगैरे यायला सुरुवात होईल आणि हं. हळूहळू म्हणे ते बोलायला लागतील अरे असं वा. सांगितलं. तर हां. म्हटलं ठीक आहे म्हटलं. तर मी ती सेवा सुरू केली हां. आणि काहीतरी जवळजवळ 10-12 दिवस झाले असतील हां. आणि मग म्हटलं की पुन्हा म्हटलं मुलीला फोन वगैरे म्हणजे एवढा डोक्यात राग होता तरी पण पुन्हा एक आशा असते ना, आता सेवा हो. सुरू केली आहे म्हटल्यानंतर. आणि तर मग पोटचा फोन गोळा आहे केला. ना हो. हो. तर हं. फोन केला तर ती बोलायला तर लागली म्हणजे असं म्हणजे बोल. हो म्हणजे का? मम्मी वगैरे असं बोलायचीच नाही, की अच्छा. बोल. अरे वाह! म्हणजे असं खूप उसनं बोलतात ना तसं. रागातच बोलायची. परक्यासारखं. हां. परक्यासारखं. पण म्हटलं जाऊ दे तसं तर तसं, पण बोलते तरी म्हणजे फोन ब्लॅकलिस्टला होता, पण आता बोलते तरी म्हणजे हां. एक आशा आली, की नाही आता हिच्या बरोबर. डोक्यातलं हळू हे निघेल. निघेल. हां. 21 दिवस ती सेवा झाली. मग ती बोलायला तर लागली आमच्या दोघांशी हां. आणि 21 दिवस होऊन गेले. मग मात्र माझा धीर एकदम खचला, की 21 दिवस झाले ही फक्त बोलतेय, पण ती पण रागातच बोलतेय. हो मग ती का? येणार कधी? हां, हां. म्हणजे असं वाटायला लागलं, की तिने यायला पण हवंय ना, म्हणजे बोलायला सुरुवात बरोबर. केली पण यायला पण हवंय. बरोबर. असं हं. वाटायला लागले. मग हं. मी पुन्हा एकदा दादांना फोन केला. हां. तर म्हटलं दादा म्हटलं तुम्ही सेवा दिलेली म्हटलं 21 दिवस मी केली तर ती बोलायला तर लागले पण म्हटलं ती यायचं नाव काढत नाहीये म्हटलं तिला विचारलं ना की तू कधी येणार हं. तर ती सरळ म्हणते मी तिकडे येणारच नाही अरे तुमचं बापरे! तुम्ही बघा अगं बाई! असं ती डायरेक्टच म्हणायची. बापरे! त्याच्यामुळे दादा म्हणाले की हे ना जरा प्रकरण थोडं वेगळंच दिसतंय काहीतरी त्यांच्या देवाचंही असू शकतं असे दादांनी मला सांगितलं. हां, हां, हां. तर तुम्ही एक काम करा म्हणे जमल्यास तुमची 4 माणसं त्यांची 4 माणसं घ्या बसा हं. आणि काहीतरी गैरसमज झालेला आहे म्हणे हं. तो पहिल्यांदा दूर करा. अच्छा. बाकी तर मला असं काही वेगळं वाटत नाही म्हणतात पण हां. त्यांच्या डोक्यातलं हळूहळू हे थोडंसं निघेल. हं, हं. आपल्या देवांचंही काहीतरी असतं म्हणतात की हं, हं. त्याच्यामुळेही असे प्रॉब्लेम उत्पन्न होतात पण ते बरोबर. आपल्याला नाही कळत. हो, म्हणजे हो. कुलदेवाचं वगैरे असं सांगितलं त्यांनी. खरं आहे. हां. तर मी म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं मग आता काय करायला हवं तर ते म्हणाले आता मी सांगितलंय तसं 4 माणसं तुमची आणि 4 माणसं त्यांची बसा तुम्ही हां, आणि यातून मार्ग निघतोय का बघा आणि नंतर मला पुन्हा एकदा हवं तर फोन करा मग हां. मी परत काय ते सांगतो तुम्हाला. अच्छा. म्हटलं ठीक आहे. हां. मग असं झालं आणि मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. पण मला ते तरी पण म्हणजे असं दादांनी जे मला सांगितलं ना तर ते तर होतंच की देवांचंही असू शकतं म्हणा त्यांच्या बरोबर. किंवा आमच्या. पण असं वाटायचं ना की आता ह्या 21 दिवसांच्या सेवेमध्ये जर ती बोलायला लागली तर अजून काहीतरी दादांनी सेवा दिली असती तर कदाचित त्यामध्ये ती आलीही असती. हां, म्हणजे हां. असं एक मनामध्ये माझ्या वाटत आशा, होतं. आशा तर असते. मी अशी रात्री झोपली त्या दिवशी आणि मला ना ते सारखं म्हणजेच ते घोर कष्टोजन स्तोत्र मी जे 21 दिवस जे वाचत होती हां, हां. तर ते मला ना रात्रभर माझ्या डोक्यामध्ये ते घुमत होतं. की हो. मी ते करतेच आहे, करतेच आहे. मग हं. मी स्वतःहून असा विचार केला, की मला रात्रभर म्हटलं हे असं येतंय याचा अर्थ की मी हे चालूच ठेवलं पाहिजे. असं हां. कदाचित स्वामींचं सांगणं असावं, की तू खरं आहे, बंद खरं आहे. नको करूस. आणि अगदी ते मी बरोबर. माझ्या मनाने ती सेवा पुढे चालूच ठेवली, अरे की वाह! 3 अगरबत्त्या लावून मी ते कंटिन्यू पुढे चालूच ठेवलं. हां. आणि एक दिवस गेल्या महिन्यामध्ये पहिलाच गुरुवार होता हं, हं. आणि मी कंपनीमध्ये कामाला जाते, तर कामाला गेलेली. हां. आणि कंटिन्यू माझ्या फोनवर म्हणजे मेसेज पडत होते. ते दिंडोरी प्रणीत आहे ना केंद्र. हो, हो. तिकडून ते मेसेज येत होते. दिवसभर ते गुरुवारी येत होते, की माझ्याकडे स्वामींचा फोटो होता मोठा असा. अच्छा. मागे दत्त होते आणि स्वामी बसलेत. पण त्यांच्या हातात ना तो मेरूमणी असतो ना, बरोबर. हां. तर तो मणी होता. हां, हां, हां. म्हणजे त्या फोटोमध्ये. आणि हां. त्या दिवशी ना ते दिवसभर ते मेसेज जवळ-जवळ 7-8 मेसेज मला पडले होते ते मोबाईलवर आलेले, की ओह! तर मी ते मेसेज पाहायची, पण काम करत असताना कसं म्हणजे आपण ते वाचू शकत नाही ना. नाही, बरोबर. तर मला असं झालेलं, की मी कधी जातेय घरी म्हटलं हे आज मला मेसेज काय येतायत? गुरुवार तर आहे, पण म्हटलं कधी सुटते मी आणि कधी घरी जाते आणि कधी वाचते, काय आहे हे? बरोबर. हां. तर मी घरी आल्या-आल्या हातपाय पण धुतले नाहीत, बॅग टाकली आणि पहिला ते मेसेज वाचले. हां. तर मला ते मेसेज असा होता, की ज्या घरामध्ये तो फोटो असतो ना, म्हणजे ज्यामध्ये मेरूमणीवाला. मेरूमणीवाला. हां. तर तो मणी असेल, तर तो फोटो ज्या क्षणी आपल्याला ही गोष्ट कळते, म्हणजे की तो फोटो त्याच दिवशी आपण तो विसर्जन करायचा असतो. अच्छा. म्हणजे तो फोटो घरामध्ये नाही ठेवायचा, की त्याच्यामुळे काय होतं, हं, हं. की आपल्याला हे असे नकळत प्रॉब्लेम उत्पन्न होतात. हो तो का? फोटो घरात असल्यानंतर. अच्छा. हां. असं म्हणजे त्यामध्ये ते दिलं होतं, की हं, हं. ज्या क्षणी आपल्याला हे कळतं त्या क्षणी आपण त्या स्वामींची माफी मागायची आणि तो फोटो विसर्जन करायचा पाण्यामध्ये. अच्छा, अच्छा. हं, असं हं. दिलं होतं.
तर मी माझ्या मिस्टरांना फोन केला, म्हटलं तुम्ही एक काम करा, जरा लवकर या. म्हटलं, बोलतं काय झालं? म्हटलं ना, तो फोटो आहे आपल्या घरामध्ये, तो म्हटलं विसर्जन करायचंय. हम्म. मला म्हणतात तुला काय वेळ लागला का एवढा मोठा फोटो विसर्जन करायचंय? म्हटलं नाही, तुम्ही या म्हटलं. आज मी म्हटलं माझ्या डोक्यात ते आलंय, म्हटलं आता हम्म. आमच्या इकडे खाडी वगैरे आहे, जरा अर्धा तास लागतो जायला, पण म्हटलं एवढ्या रात्री मी जाऊ शकत नाही, आता 8 वाजले. पण आजच म्हटलं मी मेसेज जर वाचलेत, मला हा. आजच्या आजच म्हटलं विसर्जन करायचंय तो फोटो. हा. ते आले आणि मी एवढ्या रात्री तो फोटो त्यांना काढायला लावला, स्वामींची माफी मागितली. म्हटलं स्वामी, म्हटलं हे काय संकेत आहेत म्हटलं मला माहिती नाहीये म्हटलं, पण मला आज जर हे म्हटलं मेसेज येत आहेत, तर हा. मला म्हटलं हे करायचंच आहे. आणि माझ्याकडे देवाऱ्यामध्ये दुसराही स्वामींचा छोटा फोटो आहे की जो नित्य म्हणजे पूजा वगैरे त्याची होते इतर अच्छा अच्छा. फोटोंबरोबर. हा हा हा. त्यामध्ये म्हणजे स्वामी असे बसलेले आहेत, पण तो मणी वगैरे नाहीये हातामध्ये. अच्छा. हा तर हा फोटो मी एक्स्ट्रा असा वेगळा आणला होता लावायला भिंतीला, मोठा हा फोटो आणलेला. हा मग तो हा. फोटो त्यांनी काढला आणि त्यांनी विसर्जन करून आले. हम्म. आले आणि मग मी तो पूर्ण मेसेज 2-3 वेळा पुन्हा वाचला. तर त्यामध्ये दिलं होतं की ज्या म्हणजे आपल्या ध्यानात नसतानाही तो फोटो आपल्याकडे येतो, आणि तो झाला पण होता तसाच प्रकार, की अच्छा. मी सहज लाईट बिल भरायला गेली होती. आमच्या शेजारी आई आहेत त्यांच्या बरोबर, हा आणि असं जाता जाता ते दुकानामध्ये मला तो फोटो दिसला. हा. तर माझ्याकडे फक्त अवघे 200 रुपये पॉकेटात होते, कारण फिरायला गेलेली मी सहज जस्ट. बरोबर. पण हा. तो फोटो एवढा मोठा होता, तो बघता क्षणी मला असं छान वाटलं, आणि तो सहज मी विचारलं दुकानवाल्याला, म्हटलं फोटो कितीला आहे? हम्म. आधी ते 450 रुपये मला सांगितली त्यांनी किंमत, हम्म. मोठा होता म्हणून. पण हम्म. अचानक तो दुकानवाला काय म्हणाला, हम्म. ठीक आहे मी 160 रुपयाला तुम्हाला फोटो देईन, तो तुम्हाला घ्यायचा असेल तर. अरे बापरे. हा. हो. म्हणजे असं झालं, आणि मला तो आवडला फोटो. तर मी म्हटलं एवढा मोठा फोटो, म्हटलं जर एवढा स्वस्त मिळतोय आणि खूप छान आहे, म्हटलं किती बरोबर. चांगला वाटेल एवढा मोठा फोटो घरामध्ये. हम्म. म्हणून मी तो घेतला पण तो फोटो मनात हम्म. नसता. आणि शनिवार होता त्या दिवशी. तो अच्छा. घरी आणला, आणि हम्म. त्या आमच्या शेजारच्या आई आहेत, तर त्यांना मी म्हंटल, पण म्हटलं ते वारकरी आहेत ना, हम्म. त्यांना हम्म. म्हटलं आई हा फोटो म्हटलं गुरुवारी लावायला हवाय ना, कारण स्वामींचा दिवस म्हटलं, वार तर गुरुवार आहे, हा पण गुरुवारला म्हटलं अजून खूप टाइम आहे, आणि मला म्हटलं धीर नाही होत आहे तोपर्यंत. हा. मी आजच म्हटलं फोटो लावणार आहे भिंतीला. हा. मी फोटो व्यवस्थित पुसला वगैरे छानपैकी मस्त, आणि संध्याकाळी तो फोटो लावला पण त्याच दिवशी, शनिवारीच लावला. अच्छा. हा. असं केलं होतं. हम्म. तर त्यामध्ये ते जेव्हा मेसेज आले, ते मेसेज वाचले ना मी, त्यामध्ये असं दिलं होतं की म्हणजे ज्या क्षणी आपल्याला एखादी गोष्ट आवडते, म्हणजे ती स्वामींचीच एक इच्छा होती हा की हा. मी अचानक मनात नसताना यांच्याकडे जाणं, आणि हे त्यानंतर हे घडलं होतं माझ्या मुलीचे हो. सगळं जे काही आहे ओ ते. बापरे. हो का. हो. की हे असं म्हणजे की हम्म. आपण म्हणतो ना की आत्ताच स्वामी म्हणतात की जे काही उद्या संकट येणार आहे तुमच्यावर, तर ते हम्म. आत्ता येऊन जाऊ देत. कारण का, तर तुमच्यामध्ये आता तेवढी शक्ती आहे सहन करण्याची. अच्छा. हा हा. हा. म्हणून त्या क्षणामध्ये, त्या काळामध्ये ते सगळं पटापट घडलं की जे डोक्यामध्येही आपल्या कोणाच्याच नव्हतं, ते असं घडून गेलं. हो. आणि अच्छा. हा, आणि ज्या क्षणी आपल्याला हे कळतं की आता स्वामी म्हणतात की नाही, आता जे भोग तुझे भोगायचे होते ते आता पूर्ण झालेत, हा हा तर हा हा. आता तू हे विसर्जन कर. अच्छा. हा. असं. आणि तेव्हा मला तो मेसेज आला, ते फोटो तो विसर्जन केला, हा. आणि 4च दिवस त्यानंतर झाले, हा. आणि माझ्या मुलीचा अचानक तिच्या मिस्टरांचा फोन आला. म्हणजे सहज मी म्हटलं आता ही फोन उचलते की नाही बघूया, म्हणजे हे सुरूच होतं आमचं तिला फोन हा, करणं. हा. म्हणजे अच्छा. ती अशी वागत होती तरी पण एक शेवटी आई वडील आहेत ना. आई वडील तर आहेत बरोबर. तर आम्ही फोन करायचोच की ही काही बोलली तरी चालेल, पण तिचा आवाज ऐकायला मिळू देत. आणि ती हम्म. एवढी छान, म्हणजे तिच्या गावावरून ती येत होती दोघं जण, आणि एवढ्या म्हणजे चांगल्या याच्यामध्ये बोलली ना ती अरे. आमच्याशी, की हा अचानक जसं काही झालंच नाही. हा अरे मम्मी बापरे. बोल ना कशी आहे असं. आणि अय्या. हा असं अचानक बोलायला लागली. हा. आणि तिचे मिस्टरही म्हणाले की तुम्ही एक काम करा की तुम्ही तिला घ्यायला या, तिकडे घेऊन जा, तिलाही तुमची आठवण येते दोघांची. अरे बापरे. हो, असं असं म्हणजे न बोलणारा माणूस 4 महिने काही बोलले नव्हते, ते अचानक काही न झाल्यासारखं म्हणजे असं बोलायला लागले. सहज अगदी. हा. सहज अगदी. हा. तर मी पटकन कामाला निघाली होती, आणि हा. मी म्हटलं, तरी मी त्यांच्याशी अर्धा तास गप्पा मारल्या. म्हटलं ठीक आहे, म्हटलं मलाही आनंद झाला हे ऐकून की हा. चला, म्हटलं म्हणजे हे सगळं विसरल्यासारखं, जसं हा. दादा म्हणाले की हळूहळू यांच्या डोक्यातलं निघेल ते. निघेल. तर हो. म्हटलं तसा काहीतरी हा प्रकार आहे. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी 2 दिवसांनी म्हटलं सुट्टी काढते आणि तिला घ्यायला येते. हा. तर जावई म्हणाले की हो चालेल, ठीक आहे म्हणाले. हा. आम्ही आताच गावावरून म्हणजे अर्ध्याच रस्त्याला आहोत, त्यांच्या घरी गेले होते ते. अच्छा. हा. तर तुम्ही 2 दिवसांनी या घ्यायला. हा. म्हटलं चालेल, म्हटलं मी गेल्यानंतर आज सुट्टी घेते 2 दिवसाची, आणि मग तिला येऊन घेऊन जाईन. हा. मी
कामाला गेली, खूप आनंदामध्ये त्या दिवशी मी कामाला हो. गेली आणि 10 वाजले, 10-11च वाजले होते. हा. माझ्या मुलीचा फोन आला मला परत. अरे म्हणजे वा. जी मुलगी 4 महिने 15-15 दिवस फोन उचलत नव्हती, त्या दिवशी हो. तिचा मला पुन्हा 11ला फोन आला, अरे की वा. मम्मी मी ना आता आता आम्ही निघतोय थोड्या वेळाने, हा. म्हणजे आम्ही डायरेक्ट तिकडेच येतो म्हणजे अरे घरी. वा. हा, तर मी तिला म्हटलं की अगं पण तू येणार, पप्पाही म्हटलं सकाळीच गेलेत म्हटलं, म्हणजे त्यांच्या कामावर, चावी त्यांच्याकडे आहे, चावी माझ्याकडे आहे. आता म्हटलं चावी नाहीये, म्हटलं लॉक आहे. हा. तर तू एक काम कर, तुला यायचं आहे ना, तर मी येणार आहे ना तुला घ्यायला 2 दिवसांनी. हा. नाही नाही म्हणते, मी आत्ताच येते. अगो म्हटलं बाई. आणि चावी आहे म्हणते माझ्याकडे. तर हो. मी म्हटलं की बाळाला घेऊन एवढ्या उन्हातून तुम्ही बाईकवर येणार, त्यापेक्षा एक काम कर, तू संध्याकाळी ये. हा. तर आधी हो म्हणाली ती आणि पुन्हा अर्धा तास पण होत नाही तोपर्यंत पुन्हा तिचा फोन आला, की हा. नाही मम्मी संध्याकाळी नको, आम्ही आत्ताच येतोय आई ग. आणि चावी आहे माझ्याकडे. तू काय हो. टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाली. हा. मी किती पण बरं पटकन वाटलं असेल. हो, मी पटकन म्हटलं की ठीक आहे, म्हटलं चावी तुझ्याकडे आहे तर म्हटलं ठीक आहे या तुम्ही, हा. असं मी तिला सांगितलं. मी माझ्या आईला वगैरे फोन केला. माझ्या आईलाही आनंद झाला की खरोखर ती येते. म्हटलं हो, म्हटलं हो, तिचा म्हटलं 3 मावशी वेळा पण फोन खुश आला. झाली असेल. हो, सगळे तिच्या पप्पांना वगैरे फोन केला मी. हा. म्हणजे सगळे आम्ही खुश झालो. म्हणजे हा. तो फोटो विसर्जन केल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी हा प्रकार घडला. बापरे. आणि हो, हा. आणि म्हणजे त्यानंतर म्हणजे आता ती आली, आता झाले तिला आज 12-13 दिवस झाले. अरे वा. पण हा, म्हणजे एवढं आनंदी वातावरण आहे की ते पिल्लू पण म्हणजे खूप छान असं 4 आई महिने आम्ही ग. पाहिलं नव्हतं. म्हणजे अरे. त्या बाळाला सुद्धा ती आम्हाला दाखवत नव्हती. आम्ही म्हटलं ना की अगं व्हिडिओ कॉल तरी कर, हा. तर ती व्हिडिओ कॉलही करत नव्हती. फोन कट हा. करायची. आता ती ऐकते एवढ्या सगळं. हो. मग पण तिला तिलाही काय मी हे झालं सगळं होतं? काय माहिती, तिला हे विचारलं ना तर ती म्हणते नाही मला ते काय विचारूच नको जे काय झालं होतं ते. आई ग. पण आम्ही पण म्हणतो जाऊ दे, झालं गेलं, काय विचारत, बरोबर. तेच तेच उगाळत राहायचं ना परत. बरोबर. बरोबर. असं म्हणजे हा एवढा मोठा अनुभव होता. हम्म. तर खरंच मला मोठा असं अनुभव झालेलं होता. की खरोखर म्हणजे स्वामींचं हे सेवा केल्याने आणि तो एक मेसेज आला की हा. त्याच्यामुळे एवढा मोठा म्हणजे बदल फरक झाला. पडला सगळा. खूप तिला पण फरक स्वामी पडला. सेवेत आणा ताई. हो, मी तिला आता तेच नाही, ती आल्यापासून मी, कारण आताही माझी ती सेवा सुरू आहे ना, मी तारक मंत्र आणि ते घोर कष्टदन स्तोत्र वगैरे हा. 3 अगरबत्त्या लावून ते करतेच आहे दर दिवशी. हा. हा. त्याच्यामुळे ते पाणी मी ठेवते ना, ते पाणी मी तिलाही देते, बाळाला पण अरे वा. देते, म्हणजे आम्ही सगळेच पितो. हा. त्याच्यामुळे एवढं छान आहे ना, तर आता मी तिला स्वतःहून म्हणते, अगं तुला 12-13 दिवस झाले ना येऊन, म्हटलं आता तू एक काम कर, बाळाला घ्यायला दिवसभर कोण नसतं, मी जॉबला म्हणजे मी जाते, हा. तिचे पप्पाही जातात, तर म्हटलं एक काम कर आता तू जा, घरी हा. जा आणि तू हवं तर पुढच्या महिन्यात 2-3 दिवसासाठी ये. हा. नाही ग मम्मी खूप दिवसांनी आले ना, राहू देत ना, आई आता ग. 2-3 दिवस अजून राहीन आणि मग जाईन. म्हणजे बघा. अशी करते. आता तिलाही जावंसं वाटत नाहीये आणि त्या बाळामध्ये आता आमचाही जीव गुंतलाय. ते मग. बाळही आमच्याशिवाय राहत नाहीये. अरे वा. जावई म्हणतात नाही तिला करमते तर राहू दे, नंतर अरे मग वा. घ्यायला येतो 2 दिवसांनी. म्हणजे किती छान. एवढं सगळं असं अचानक बदललंय हे सगळं. अरे वा. किती छान. आहे का ती तिथे? हो, आहे ना, ती द्या इथेच तिला आहे. तिच्याशी बोलते. ए बोल बोल, ताई आहेत बोल. 1 मिनिट हा. 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 तर एवढं सगळं छान हो म्हणजे ना. असं झालं ना, अशीच आता तिलाही मी कृपा तेच राहील बोलली, म्हटलं तुमच्यावर. हो, अशीच तिलाही कृपा तेच राहील. म्हटलं की तूही म्हटलं स्वामींचं बघ, म्हटलं हे असं ते तारक हो. मंत्र वगैरे बोल हो, म्हटलं किंवा खूप ऐकत ताकद जा. आहे. तारक हो मंत्रात, घोर स्तोत्रात हो हो खूप ताकद आहे. आणि हो ती रक्षा आपल्या घरी अशी बनवून ठेवायचीच ताई. हो, मी आता तेच करतेय, कारण आता मी ते डब्बीमध्ये भरून ठेवते दर दिवशी जे उदी होते ना त्याची. हा. 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 आणि हा, मग ती मी आता ते लावते पण, म्हणजे आम्ही लावतो पण सगळेजण. हा. हा. आणि हा. पाण्यामध्ये पण जरा 1 चिमूट टाकून मग ते चहा वगैरे, कारण दादांनी सांगितलेलं हो. जर हो. हो. प्यायची नसेल तर चहा वगैरे बनवायचा हा. आणि त्यामध्ये तो चहा प्यायचा सगळ्यांनी हा. असं. हा. तर हा. असं सगळं चालू आहे, पण छान आहे एकंदरीत सगळं अरे आता. वा ताई, आता तुम्ही हा अनुभव शेअर केला ना, स्वामी कित्येक अजून सुंदर अनुभव देतील तुम्हाला. हो, ते तर आहेच, ते तर आणि आहेच. सतत आता कृपा राहील बघा हो तुमच्यावर. हो हो, ते तर आहेच. खूप छान ताई, खूप छान. मी शेअर हो करते ताई. हो हो, चालेल चालेल, हा. नक्की श्री नक्की स्वामी शेअर कर. समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.